दुपारी मस्त असं आम्ही जेवलो आणि मस्त आराम केला आणि आता आम्ही चाललोय फिरायला. चला मग तिथे जातो तुम्हाला. आज आम्ही जातो नागोल बीचला. की आमच्या इकडून खूप जास्त म्हणजे की थोडंसंच लांब आहे, पण खूप चांगला व्ह्यू असतो. आणि तसं पण पावसाळा आहे तर अजून चांगला व्ह्यू असेल. चला काय पाहत मग मजा येते. खूप जास्त. आज आम्ही चाललोय नारगोल बीचवर. उमरगावचा बीच आहे बघा तुम्ही कसा वाटतो. खूप सुंदर आहे. पाऊस प्रत्येक जागा ग्रीनरी आहे. हा आमचा उमरगावचा समुद्र. मित्रांनो, आता आम्ही आलोय नारगोल बीचला. उमरगावच्या बाजूलाच आहे नारगोल बीच. समुद्र बघा, असं वाटतं समुद्र खवळलाय. लाटा बघा, समुद्राच्या लाटा. स्टार्टिंग पासूनच एवढी मोठी. बघू शकता तुम्ही, ही बघा ATP आहे. पण काय आहे, पाणी खूप जास्तच बाहेर आहे आज, त्यामुळे ATP वाला गप्प बसलेला आहे. उंट पण आहे. हा आहे नारगोलचा बीच. बघा मित्रांनो, पाण्याला कशी भर आली आहे. जबरदस्त दिसतंय. या बीचवर इथे सिटिंग एरिया पण दिलेला आहे, जे तुम्ही बसून आपलं फूड एन्जॉय करू शकता. झाडं बघताय किती उंच आहेत, दिसायलाही खूप सुंदर आहेत. पाण्याचा इतका आवाज आहे, खूप सुंदर वाटतंय. फोन पण माझा हवा की हवा आहे. आता तर हात पण नाहीये. मम्मी, आज एवढे पाण्याला भर कशी आहे माहिती आता का? बेटा मान्सून चालू आहे ना, पावसाळा चालू आहे म्हणून पाण्याला भर आहे. गणपतीमध्ये बघ, गणपतीमध्ये आपण विसर्जनाला जातो तेव्हा किती भर असते पाण्याला. हे तुम्ही झाडं बघा.
PRATH. एवढा मोठा अंडा, एवढा मोठा अंडा. नवीन कोणाचं नाव लिहिलं? बापाशी तो. आजा 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 आजा. टाय टाय पुस. अशा मस्त वातावरण मध्ये आता आम्ही घेतोय भेळ. हवा इतकी खूप जास्त आहे इथे. भेळ आमची रेडी होत आहे. काय पार्थ, मग भेळ खाणार का? पार्थ आमची भेळ काय फेवरेट? कुठली? सुक्का भेळ. आवशीचे कुरमुरे उडून चाललेत सर्व. आवाज एवढी येतो. पवन आटलू छे के तू उडी आहे. आता बघा कसे कुरमुरे उडतील बघा. कुरमुरे भेळ उडाले. आमची मस्त हवा बरोबर उडते. कुरमुरे उडाले. हवा इतकी आहे. त्या काकी पण दोन दोन भेळ. भेळ आली. भेळ खावा. कशी आहे भात? कुरमुरे उडून जातील. काकाने चमचे हवा पण इतकी दिले. कधीच ना. सर्व तुम्हीच संपवणार का मला पण देताय? खूप मस्त बनवले काकीने भेळ. तू देणार ना मग पोरगा मला देणार. अरे कसं आहे? थांब थांब. आणि हवा एवढी आहे. मस्त आहे रे. कैरी बेरी टाकून दिली. सगळी भेळ उडून गेली. बघा 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 मित्रांनो, हवा बघा. सगळी भेळ आमची उडून जाते. इतकी हवा आहे. पाच आमचा बघतोय घे तू का. कशी वाटते हो भेळ? जाते रे तोंडात की सगळी हव्या बरोबर उडतीये? वेळ एक नंबर बनवले. एवढे दुपारी जेवून आलात तरी रेलवर ताव मारताय. हवा एवढी भेळ तोंडात तरी जायला पाहिजे. हवा बरोबर भेळ उडून जाते. तुला काय पाहिजे बेटा? तुला नाही रे पाहिजे. तुला ठेवलं तर इथे राहणार नाही. हे बघ, तुला आहे ना खाली ठेवलं तर राहणार, सर्व उडून जाईल. खरंच या काकींची भेळ खूप मस्त आहे. तुम्ही कधी नारगोल बीचला आलात तर यांची भेळ नक्की ट्राय करा.
हा बिचारा कधीपासून येऊन वाट बघत होता. त्याला भेळ टाकली असती कुरमुरेवाली तर उडून गेली असती, म्हणून एक बिस्किटचा पुडा घेतलाय. पण त्याला बिस्किट नको वाटतं, त्याला भेळच पाहिजे. खातोय काय बिस्किट? नाही खाताय मग राहू दे. त्याला भेळ पाहिजे, भेळ. त्याला भेळ पाहिजे, भेळ. खातोय खातोय. त्याला पण चटपटीत पाहिजे. कच्चा आंबा असं सगळं टाकून बनव. त्याला पण भेळ पाहिजे. तो बघ कधीपासून बिस्किट खाऊन झाली तरी वाट बघतोय, मला चटपटीत भेळ द्या. मस्त उंटाची सवारी चालू केली आहे. या थंड हव्यात पाच मस्त झोपाळा एन्जॉय करतोय. काय पाहिजे? चिप्स. तुम्ही फक्त लोकेशन बघा किती छान आहे. चलोय नारगोल बीच वरून. बघूया आता पुढे कुठे जायचं ते. फिरत फिरत बघूया पुढचं डेस्टिनेशन काय येते. इथे फुटबॉल मॅच चालू आहे. आताच अर्जेंटिना मेसीची टीम बनते. अर्जेंटिनाने मॅच जिंकले वर्ल्ड कप, आणि इकडे मॅच जिंकते नारगोल सीसी. और का गोल बच चुका है. रोनाल्डो तर यावेळेस लवकरच बाहेर झाला. तो बघ रोनाल्डोची टी शर्ट घालून आलाय 7 नंबर. माझा फेवरेट खिलाडी सुनील छेत्री आता इंडियामध्ये आले. अरे बॉल इकडे आला पार्थ. लगा किक रोनाल्डो की. तो बघ रोनाल्डो बघ. तो बघ आता गोल होतोय तिकडे. और ये अरे गोल. गोल रे. होता होता वाचला. रोनाल्डो धावतोय, रोनाल्डो धावतोय. 7 नंबर पडला. रोनाल्डो पडला. अमर भाई नारियल पाणी वाला. आता आम्ही आलो इथे नारियल पाणी पियाला. पाणी वाला निकाल ना भाभी. 100ला 3 ना. हाँ पीने का 2 दे दो. कैसे भैया एक नारियल पानी? एक नारळ पाणी आलेलं आहे. तू पिणार पार्थ? पार्थ आमचं नारळ पाणी नाही पिणार. पार्थला आमचे चटाका पटाके राहायचे काहीतरी. थोडस कसं नारळ पाणी हो? मस्त गोड आहे. हो. मस्त एकदम मस्त नारळ पाणी.
आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तो चलो बाय बाय.